आणि जसं एक गाईचं वासरू हे हंबरडा मारून गाईला आवाज देते, आर्त हाक मारते, अशा अनुषंगाने एक हंबरडा फोडून सर नमो जारीज गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहेब कॉलेज गोरक्षनाथ बाबा कॉलेज अलक निरंजन आदेश उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराज रपोजे ते गवन कामना उरली पोटी ते वरद वराती मिरवावे ऐसे वारदाची वागवड मच्छेंद्र श्रवण करता दगड नम्र भाव धरण प्रगटता लागे बोलतसे। आता दत्त महाराज हे मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि मत्स्येंद्रनाथ महाराजांना दत्त महाराज म्हणत आहेत की अशी कोणती कामना तुझ्या मनामध्ये उगवली आहे, अशी कोणती कामना आहे किंवा असं कोणता तुला वरदान हवा आहे तो मला सांग, मी तो आत्ता इथे पूर्ण करेल, असं थोडक्यामध्ये दत्त महाराज हे मत्स्येंद्रनाथ महाराजांना बोलत आहेत। आता पहा, एवढं वर्ष केलेलं तपाचं श्रमित आहे, तपाची फलश्रुती आहे, एवढं वर्ष तप केलेलं आहे। हे तप केल्यानंतर एवढ्या वर्षामध्ये या वनामध्ये मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या कानी कुठल्या मानवाचे शब्द किंवा मानवी आवाज हा त्या वनामध्ये कधीही त्यांना पडलेला नव्हता। त्यामुळे ते सुद्धा थोडेसे चकित झालेले आहेत की माझ्या कानामध्ये जो आवाज येत आहे हा तर मनुष्याचा आहे, मग या ठिकाणी ज्या ठिकाणी मी तप करत आहे इथे कोणता मनुष्य आला असेल, असं मनातल्या मनामध्ये आता प्रश्नही मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या मनामध्ये चालू झालेले आहेत। पहा, करणी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगती भूसंकेत करुणी नमन दाविता झाला निज नम्रपणा जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला बोले महाराज कृपा हरिदा तुम्ही कोणते सांगावेता 12 वर्ष कानने लोटता मानव नातळे दृष्टीत। म्हणजे ज्या वेळेस हे शब्द मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या कानी पडतात तेव्हा मत्स्येंद्रनाथ महाराज ही त्यांची दृष्टी जी ऊर्ध्व आहे, म्हणजे ज्याला म्हणून जी पूर्णपणे वर केलेली दृष्टी आहे ती आता त्यांनी समोर केलेली आहे आणि समोर केल्याच्या नंतर तिथे त्यांना दत्त महाराज साक्षामध्ये दिसलेले आहेत आणि दत्त महाराजांना त्यांनी भूसंकेत करून नमन म्हणजे थोडक्यामध्ये ते तप आहे जे आसनामध्ये ते तपाला बसलेले आहेत ते आसन सुद्धा मत्स्येंद्रनाथ महाराजांनी अजूनही सोडलेलं नाही। भूसंकेत करून नमन म्हणजे थोडक्यामध्ये आपण म्हणतो की समोर एखाद्याला तर थोडक्यामध्ये आपण या पद्धतीने जे नमन करतो किंवा नुसता नमस्कार घालणे थोडक्यात अशा पद्धतीचा नमस्कार हे मत्स्येंद्रनाथ महाराज हे दत्त महाराजांना करत आहेत। आणि भूसंकेत करुणी नमन दाविता झाला निज नम्रपणाने भूसंकेत नमन केलेलं आहे दत्त महाराजांना हे मत्स्येंद्रनाथ महाराजांनी। आणि मत्स्येंद्रनाथ महाराज दत्त महाराजांना विचारत आहेत की तुम्ही कोण ते सांगावे आता मानव नातळे दृष्टीसह, म्हणजे महाराज तुम्ही कोण आहात हे आता तुम्ही अगोदर मला सांगा, असं मत्स्येंद्रनाथ महाराज हे दत्त महाराजांना म्हणत आहेत। कारण ह्या 12 वर्ष काननाथ म्हणजे 12 वर्षाच्या या तपामध्ये या काननाथ म्हणजे या विपिन असलेल्या जंगलामध्ये कोणताच मनुष्य येणं हे शक्य नाही आहे। अशा या घनघोर जंगलामध्ये मी 12 वर्ष झाले गेले तप करत आहे, त्यामुळे तुम्ही कोण आहात याचं उत्तर अगोदर तुम्ही मला द्या, असं नम्रपणे मत्स्येंद्रनाथ महाराज हे दत्त महाराजांना म्हणत आहेत। ऐसे त्याचे वागुत्तर ऐकून तोषला अनुसूय गमार म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती जो व्याघ्रपदी ऋषी जनन ऐत्री ऐसे तया नाम तयाचा सूत मी दासोत्तम मही लागे आराधनो। पहा, आता दत्त महाराज स्वतःची ओळख ही मत्स्येंद्रनाथ महाराजांना देत आहेत। दत्त महाराज म्हणत आहेत, अरे मी अत्रेनंदन आहे, माझं नाव दत्त आहे आणि इथे मी तुला आशीर्वाद देण्यासाठी तुला वरदान देण्यासाठी आलेलो आहे। म्हणजे स्वतःची ओळख ही आता मत्स्येंद्रनाथ महाराजांना दत्त महाराजांनी करून दिलेली आहे। यानंतर पहा, जैसे सासुऱ्या बाळा असता उचट दृष्टी पडे माता हंबरडोनी धावून येता ग्रीवे मिठी घालतसे किंवा उचट बच्चा भेटता गाया मग प्रेम लोटीचे तसर तेने मच्छेंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्ष तपाचे श्रम त्या आजी फळले मानून उत्तम सांडून सकळ आपला नेम पदावरी लोटला तो। किती सुंदर वर्णन इतकं आलेलं आहे। पहा, आता मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे, कारण साक्षात गुरूंची भेट आता त्यांना झालेली आहे। 12 वर्षाच्या तपाचं फळ, 12 वर्षाच्या केलेल्या श्रमाचं फळ हे आजच फळ आले, हे आजच मला मिळाले, म्हणून त्यांनी दत्त महाराजांच्या पायाला आता मिठी मारलेली आहे। आणि जसं एक गाईचं वासरू हे हंबरडा मारून गाईला आवाज देते, आर्त हाक मारते, अशा अनुषंगाने एक हंबरडा फोडून मत्स्येंद्रनाथ महाराज हे दत्त महाराजांच्या पायाला मिठी मारून ही प्रेमाची भाकणूक आहे, ही गुरुची शिष्याप्रती झालेली भेट आहे। याही पुढे जाऊन म्हणतात, हृदय गहीवरले दुःखलेश नेत्रींचे झरे विशेष पदावरील उठले ते, म्हणजे त्यांचे हृदय हे गहीवरून आलेले आहेत। नेत्रीमधनं झरे म्हणजे नेत्रातून झरे हे पदावरती वाहत आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की पाय घट्ट पकडून धरणे, म्हणजे आता काही झाले तर मी आता गुरूंचे पाय सोडणार नाही, दत्त महाराजांचे पाय सोडणार नाही, असा भाव असा व्यक्त झालेला भाव मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या मनामध्ये इथे झालेला आहे। पहा, यापुढे मत्स्येंद्रनाथ महाराज म्हणतात, पुढे बोले करी रुदन हे महाराज तू भगवान मही माझी मिरविसी रुद्र विष्णू वीरेंचे सदय त्रिवर्ग रूपित हे ऐक्यमय ऐसे असून सर्वमय साक्षीमय असे तू। म्हणजे रुदन करत म्हणजे थोडक्यामध्ये जे आनंदाश्रू आलेले आहेत त्या आनंदाश्रूच्या भरामध्येच महाराज काय म्हणत आहेत की हे दत्तात्रया तू रुद्र विष्णू ब्रह्मा म्हणजे तूच तिन्ही आहेस, हा त्रिवर्ग रूपी देह हे सुद्धा तूच आहे, सर्व साक्षीमय सर्व गुणी विद्येशी जाणता सुद्धा तूच आहेस, तरी येऊन सर्वज्ञ मूर्ती असणे माझा विसर चित्ती पडलास की मरदार्थी अवराधगडी सेवण्या ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेशनगरीची चक्षुदार सरीत लाट लोटली। म्हणजे पहा,
याच्यामध्ये हे सर्व अर्थभाव, हा नम्रभाव, हा गुरुप्रती व्यक्त करताना, दत्त महाराजांप्रती व्यक्त करताना साक्षात मच्छिंद्रनाथ महाराज हे ग्लानित नमस्कार करत आहेत. साहजिक आहे, कारण 12 वर्ष तप केलेलं शरीर आहे. इनडायरेक्ट याच्यामध्ये दत्त महाराज समोर आलेले आहेत. दत्त महाराज समोर आल्याच्या नंतर दत्त महाराजांप्रती केलेला भाव आहे, ज्याच्यामध्ये जे हृदय घईवरून आलेले आहे, डोळ्यामध्ये अश्रू वाहत आहेत, आनंदाचा भर ह्याच्यामध्ये आलेला आहे. आणि दत्त महाराजांच्या पायाला मिठी मारून एक बाळ जसं आईपाशी किंवा एक गाईचं वासरू हे त्याच्या गाईपाशी राहते, गाईपाशी प्रेमाने राहते, प्रेमाने रडते, त्या अनुषंगाने ही भूमिका मच्छिंद्रनाथांच्या त्या दत्त महाराजांप्रती आहे. आणि हे असताना ग्लानितकरी नमस्कार म्हणजे ते त्यांच्या ग्लानीत अजूनही आहेत का, किंवा ज्याला म्हणू की तपाचं जे वलय आहे ते अजूनही त्यांच्या अंगावरून हटलेलं नाही आहे. त्यामुळे ते ग्लानीत नमस्कार करत आहेत दत्त महाराजांप्रती. आता पुढे काय होते ते आपण पाहूयात. तरी तो अत्यंत शांत दाता म्हणे, बा हे न करी चिंता, प्रारब्ध मंत्रा चळायचं सरिता हो गोगी लात्ताची. म्हणजे आता दत्त महाराज सावध होत आहेत आणि दत्त महाराज म्हणत आहेत जे शांत आहेत, आणि शांत असलेले दत्त महाराज म्हणत आहेत, हे बा तू आता चिंता करू नकोस, कारण तुझ्या साक्षात समोर मी उभा आहे. मग वररहास्य स्पर्शवणी मवळी करणी उपित मंत्रावळी, तेने अज्ञान दशा काजळी फिटवणी गेली तत्काळ. पहा किती सुंदर वर्णन आहे. खऱ्या अर्थी आता दत्त महाराजांनी त्यांच्या कानामध्ये कानमंत्र हा दिलेला आहे. मत्स्येंद्रनाथांची जी गुरुभेट आहे ती खऱ्या अर्थी तर सार्थ झालेली आहे. वरदहास्य स्पर्शवणी मवळी म्हणजे साक्षात दत्त महाराजांनी हात हा मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या डोक्यावरती ठेवलेला आहे. करणी उपित मंत्रावळी आणि कानामध्ये मंत्र, ज्याला गुरुमंत्र म्हणूया, हा दत्त महाराजांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना दिलेला आहे. तेने अज्ञान दशा काजळी फिटवणी गेली तत्काळ. म्हणजे जे अज्ञानाची दशा काजळी होती, जे दशा पद्धतीचं ज्ञान अज्ञान होतं ते पूर्णपणे आता फिटून गेलेलं आहे आणि उरले आहे ते फक्त ब्रह्म सनातन. यापुढे सुद्धा खूप सुंदर वर्णन येते. जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करीता गबसती, मग अंधकाराची व्याप्ती फिटून जाय तत्काळ. तेवी दत्त वरदघन बोलता गेले सगळं अज्ञान, चराचर सगळं जीवन जैसे हे लावले दृष्टीशी. म्हणजे साहजिक आहे, साक्षात दत्त महाराज हे डोक्यावर हात ठेवतात, गुरुमंत्र देतात. तर कोणतं अज्ञान असं असेल जे राहू शकेल त्या व्यक्तीपाशी, त्या दैवी अवतारापाशी, संपूर्ण अज्ञानाची दशा काजळी ही तिथे तत्क्षणी फिटून गेलेली आहे. नाटवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन, जैसे उद्दिसरिता जीवन जीवाना समज दिसर असे. म्हणजे पहा, नाटवे काही दुजेपण म्हणजे तिथे आता कोणताच भाव राहिलेला नाही आहे. मत्स्येंद्रनाथांपुढे ना उच्च आहे ना नीच आहे, ना मी आहे ना तू आहे, ना परका आहे ना आपला आहे, असा कोणताही भाव तिथे राहिलेला नाही. जे आहे ते फक्त ब्रह्म आहे आणि तेच खरं सनातन आहे, तेच सत्य आहे, असा भाव हा मत्स्येंद्रनाथांच्या अंगी आता प्रकट झालेला आहे. कारण त्यांना साक्षात दत्त महाराजांनीच वरदहस्त आणि कानामध्ये मंत्र हा दिलेला आहे. ऐसे झालियास जीवन समदृष्टी यात्रे धरिता झाला पोटी, म्हणे बारे योगी दुर्जेटी इंद्रावर कोठे सांगत होता. पहा, असं हे संपूर्णपणे गुरु आणि शिष्य भेट झाल्याच्या नंतर एक जशी आई तिच्या बाळाला मिठी मारते, तसं दत्त महाराजांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना पोटाला धरून मिठी मारलेली आहे. आणि त्यांना विचारत आहेत की आता तू मला सांग, इंद्रावर सांगतो कुठे. इंद्रावर याचा अर्थ आम्ही अनेक पद्धतीने घेऊ शकतो, किंवा ज्याला म्हणू की आता सुख कुठे आहे सांग, किंवा या जगामध्ये असलेलं जे सुख आहे, जे सौभाग्य आहे, जे इंद्र आहेत किंवा ते सण आहेत, हे कुठे आहे तू सांग. असं थोडक्यामध्ये ज्याला मोह माया आपण म्हणूया, याची परीक्षा दत्त महाराजांनी आता मत्स्येंद्रनाथ महाराजांची घेतलेली आहे. की यासाठी घेतली की याच्या मनामध्ये कोणता मोह माया ही अजूनही राहिलेली आहे का, ते पाहण्यासाठी दत्त महाराज असा प्रश्न हे मत्स्येंद्रनाथ महाराजांना विचारत आहेत. यापुढे मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, येरू म्हणे जी ताता ईश्वरा वाचवणे नसे वार्ता, जळी स्थळी काष्टीमयी पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी. पहा, येरू म्हणे जी ताता, ताता या शब्दाचा अर्थ होतो वडील किंवा पिता, याला ताता हा शब्द म्हणतात. मत्स्येंद्रनाथ महाराजांनी दत्त महाराजांना हा त्यांचा पिता वडील हे मानलेले आहे. तूच माता पिता बंधू सखा हे मत्स्येंद्रनाथ महाराजांनी दत्त महाराजांना मांडलेले आहे. आणि मत्स्येंद्रनाथ महाराजांना म्हणत आहेत की येरू म्हणे जे ताता, म्हणजे ईश्वर हा सर्वस्वी नांदत आहे. या जगामध्ये, या जगाच्या कानाकानामध्ये ईश्वर आहे. ईश्वर नांदे सर्वस्वी म्हणजे जळी स्थळी काष्टी मही पर्वता, ज्याला आपण म्हणूया जल असेल, म्हणजे थोडक्यामध्ये जे पंचमहाभूत आहेत, ज्याच्यापासून आपला देहसुरा बनलेला आहे, ह्या संपूर्ण पंचमहाभूतांवरती सुरा कार्याचे प्रभुत्व हे ईश्वराचेच आहे. याचं ब्रह्मसनातन ज्ञान हे मत्स्येंद्रनाथ महाराजांना दत्त महाराजांमुळे प्राप्त झाले आहे. आता यापुढील जी वार्ता आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात की महादेवाची आणि मत्स्येंद्रनाथ महाराजांची सुद्धा भेट होणार आहे. मग ही भेट कशी होईल, ह्या भेटीमध्ये काय होणार आहे, मत्स्येंद्रनाथ आणि महादेव यांच्यामध्ये वार्तालाप काय होणार आहे, तो आपण येणाऱ्या नेक्स्ट भागामध्ये पाहूयात. आशा आहे इतर भागांप्रमाणे आजचा भाग सुद्धा तुम्हाला सर्वांना आवडलेला असेल. ज्या अर्थी आपण नवनाथ भक्तिसारचं सर्वांना कळेल या भाषेमध्ये प्रत्येक ओवीचं किंवा प्रत्येक अध्यायामध्ये असलेल्या पंक्तीचं हे प्रबोधनपर किंवा ज्याला म्हणू याचा उलगडा आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यातनं उद्देश काय आहे, उद्देश तरी मात्र एवढंच आहे की
जास्तीत जास्त लोकांनी नवनाथ भक्ती, नवनाथ संप्रदाय याच्याबद्दल माहिती ठेवावी. नवनाथांप्रती त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव जागृत व्हावा. नवनाथांची पोथी त्यांच्या घरामध्ये स्थापित व्हावी. घराघरामध्ये नाथांच्या मूर्त्या स्थापित व्हाव्यात. घराघरामध्ये सनातन असेल, हिंदू धर्म असेल याची जागृती व्हावी. नवनाथ धर्माचा प्रसार आणि कीर्ती वाढावी हाच एकमात्र उद्देश या संपूर्ण असलेल्या अध्यायांचा किंवा या आपण सुरू केलेल्या स्त्रीच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचू द्या. ज्या अनुषंगाने तुम्ही ह्या सर्व पावन असलेल्या कथांचा आनंद घेतात हा इतर लोकांपर्यंत सुद्धा पोहोचू द्यात, हेच आशा व्यक्त करतो आणि आजच्या भागाला इथेच विराम देतो. तोपर्यंत सर्वांना सत नमो जय आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.